भक्ती मनतील समस्त एवढा साधेल कार्यार्थ जरी हनुमंत मारिला. काल निमिला रावण म्हणत आहे नळ नीळ आणि तो जांबुवंत आणि तो सर्व वानर मरतील. एकला हनुमंत मारला की सगळेच मरते आणि आपण दोघच मस्त लंकेचं राज्य करू. काल निमिला शिकवण राजा रावण देत आहे. धरिले दोन्ही चरणा देई नारद राजा जाना चिंता सागरी बुडाला पूर्ण तारू आपणा स्वयं व्हावे. म्हणून धरले दोन्ही चरण काल निमित्ते रावणानं चरण धरले. ओ मामा लय माझ्यावर संकट आलंय वय. माझे सारे माणसं मारलेत प्रधान मुलं मारलेत. एवढं माझं काम करा तुम्हाला अर्ध राज्य कोर्टामध्ये लिहून देतो. राजा रावण काल निमिला म्हणत आहे. मग अग्राणी भागी बहुता पडे कर्णावरी मागुता माझा होत असे प्राणांता वाचता जीवदाता तू. गलाने वाणीचे बहुता आणि चरणावर मामाच्या पडू लागला. ए मामा माझा अंग थरथर करायले वय. सगळ्यात माझे मारलेत वय देवानं. मी त्याकला राहिलोय मला सहाय्य करा. काकुलती राजा रावण काल निमिला येत आहे. ऐसे ऐकताची उत्तरा गचकला राक्षस वीरा हृदयी खोचली दुर्धरा कपट प्रकार भला असा नव्हे. तो राजा रावण मेलो. दचकला काल मी दचकला. बाबो लई हुशार आहे राजा रावण. ह्याची कळ लावून घेतली आणि माझा प्राण घ्या निघालाय आणि मला म्हणताय मारुती बरोबर कपट करा. कपट प्रकार भला नव्हे. ज्यानं कपट केलं त्याचं तळपट माझ्या देखत झालंय आणि राजा रावण म्हणतोय मला मारुतीला कपट करा. मरतोय रे देवा अशी चिंता काल मी करू लागला हे. कपट करिता हिरण्य कश्यपो खंड विखंड केली वपो तेथे आमचा कोण प्रतापू रुद्र रूप जिंका. हिरण्यकशिपूनं कपट केलं आणि तो स्नारावर का त्या ठिकाणी खंड केली. वपू म्हणजे शरीर आणि तो नरसिंहाचा अवतार घेतला. खांबामध्ये जन्मला आणि त्याचं पोट फाडलं देवानं. त्याची बहुरी केली आणि मला रावण म्हणते मारुती बरोबर कपट कर. नक्की मेलो रे बाबा आता काही वाचत नाही. काल मी चिंता करू लागला हे. कपट साधिले अमरेंद्र भंगी व्यापिले शरीरे कपट साधिले चंद्रे क्षय रोगे कालनी मी असून विचार करायला राक्षस. अरे त्या चंद्रात इंद्रदेवानं कपट केलं. अंगाला 1000 छिद्र पडले. चंद्रानं कपट केलं. तो इंद्र पहिले भग चंद्र झाला काळा आणि तो एवढं दुःख आणि रावण मला म्हणते मारुती बरोबर कपट कर. रामाचं भजन करतय. संताला कपट करा येलं की तळपट होतय. राक्षस विचार करायला पण कलियुगात थोडा कमी विचार आहे. खाऊन जेवून घर घेणे ऐसे मांडिले सहस्रार्जुने सांडून हस्तपाद छेदने शेखी प्राणे निमाला. सहस्रार्जुनानं
जमदाग्नीच्या घरी खालं पिलं. मग ती गरीब माणूस होता. महाराज म्हणलं की लगाड काहीच नाही घरामध्ये, पण करील ती काय नव्हे महाराज. स्वर्गावून कामधेनू जमदाग्नीनं आणली. चमनंग खायला स्वयंपाक जमदाग्नीनं अर्जुनाला त्याच्या सैन्याला घातला. आणि कामधेनू बघितली चमनंग की अर्जुनाचं मन गेलं. ए महाराज, तेवढी कामधेनू द्यावं मला. जमदाग्नी महाराज म्हणले, ए राजा, अरे लोकाची वस्तू आणलेली दुसऱ्याला देऊ नये. ये रावणे सांडोनिया राज चिन्ह भीक मागो गेला आपण सीते कोरांना दे. मी नावाचा राक्षस तो विचार करू लागला, ह्याच आमच्या राजा रावणानं 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, काय कमी होतं